नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी सर्व्हिसमध्ये. तर मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने ते शासनाने असा अध्यादेश काढलाय, शासन राजपत्र इथे निघाले आहे, मराठा आरक्षण मंजूर झाले. तर नेमकं कोणाला इथे मराठा आरक्षण मंजूर झालंय ते सर्व डिटेल्स या राजपत्रामध्ये आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कुठे स्किप करू नका आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे ते महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 4 ब अशा प्रकारे ते 26 जानेवारी रोजी हे काढण्यात आलेले आहे. तर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत हा जो शासन निर्णय आहे, शासन अध्यादेश आहे, तो काढण्यात आलेला आहे. तर यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते पाहू शकता. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांना नेहमी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येतं. त्याचा जो नियम आहे तो 2000 मध्ये अधिनियम जो 2000 असा आहे. त्या नियमानुसार ते मराठा बांधवांना, जे मराठा कुणबी बांधव असतील, मराठामध्ये कुणबी जात असतील, कुणबी बांधव असतील, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की मराठी कुणबी यांना देखील आता इथे ओबीसी प्रमाणे इथे तुम्हाला आरक्षण भेटणार आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला मराठी कुणबी या जातीचे प्रमाणपत्र देण्याची इथे घोषणा करण्यात आलेली आहे. तर ही घोषणा करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला मराठी कुणबी याची नोंद घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरी मराठा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. म्हणजे मराठाचा सर्वेक्षणचा एक सर्वे करण्यात येणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही मराठी कुणबी असा आढळून आला तर तुम्हाला इथे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे हा नियमाचा मसुदा इथे देण्यात आलेला आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जे सगळे सोयरे असतील, जर समजा तुमचे नातेवाईक असतील सगळे सोयरे जे मराठी कुणबी या जातीमध्ये मोडत असतील तर त्यांना देखील इथे मराठी कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर इथे पहा सगळे सोयरेमध्ये कोण कोण येणार आहेत. सगळे सोयरेमध्ये नातेवाईक म्हणजे अर्जदार जो असेल त्याचे वडील असतील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश इथे सगळे सोयरेमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे पूर्वीपासून पिढ्यांमध्ये आजोबा, पणजोबा जे चालत आलेले नातेवाईक असतील तर सर्वांना इथे सगळे सोयरेमध्ये गृहीत धरण्यात आलेले आहे. या सगळे सोयऱ्यांना तुम्हाला मराठी कुणबीचे इथे प्रमाणपत्र मिळणार आहे. तर अशा प्रकारे इथे देण्यात आलेले आहे. तर आता नियम क्रमांक 5 तुम्ही इथे पाहू शकता. जसं की इथे हा नियम क्रमांक 5 तुम्ही पूर्ण वाचून घ्या तर तुम्हाला समजेल नक्की राजपत्रामध्ये असा मराठा आरक्षण बद्दल काय नेमकं सांगितलं आलेलं आहे. तर ते पाहू शकता. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भाव, भावकी असा नातेवाईक असेल सगळे सोयरेमध्ये यांना गृहीत धरण्यात येणार आहेत. तर अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. जर अर्जदाराने असं सांगितले की माझे सगळे सोयरे मराठी कुणबी या जातीमध्ये मोडत असतील तर त्यांना तात्काळ इथे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशा प्रकारे हा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. कुणबी जातीची जर नोंद मिळाली, जो आपला आता सर्वे चालू आहे सरकारचा, त्याच्यामध्ये जर कुणबी जातीची नोंद मिळाली तर तुम्हाला इथे कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येणार. तो हे प्रमाणपत्र नियम क्रमांक 2012 नुसार इथे तुम्हाला तात्काळ इथे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर ज्या मराठा बांधवाची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार गणगुणातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवाच्या नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र इथे देण्यात येणार आहे. तर नेमका हा जो अध्यादेश आहे तो संपूर्णतः इथे मराठी कुणबी या निगडीत असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सर्व ठिकाणी इथे मराठी कुणबी अशा प्रकारे दिलेले आहे. मराठी कुणबी जी जात आहे त्या जातीचं जर तुम्ही असाल, तुमची नोंद असेल, तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्हाला तात्काळ इथे त्या जातीमार्फत आरक्षण दिलं जाईल. त्या जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. अशा प्रकारे इथे या अध्यादेशमध्ये म्हटलेलं आहे. हा अध्यादेश असा आहे तर तो तुम्ही पूर्ण पाहून घ्या. यामध्ये जे हिंदू मराठा असतील त्या हिंदू मराठांसाठी इथे कोणताही असा उल्लेख नाही. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.